नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून 50,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय आणि फरार झाले। प्राप्त झालेल्या माहितीनुसार रामटेक येथील शनिवार वार्डातील रहिवासी संध्या जगदीश मेहेर या 15 मे रोजी आईला भेटण्यासाठी तुमसर येथे गेल्या होत्या। याच वेळेचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केलाय। कपाट फोडून 50,000ची रोकड घेऊन सोन्या चांदीचे दागिने हिसकावून पळ काढले। संध्या मेहेर शुक्रवारी सकाळी तुमसरहून घरी परतल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी रामटेक पोलिसांनी माहिती दिल्यानंतर रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे। गेल्या काही दिवसात रामटेक शहरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग करणं कमी केलं असल्यानं रामटेक शहरात चोरीचं प्रमाण वाढलंय अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे। तर यावर उपाय म्हणून रामटेक पोलिसांनी प्रत्येक मुख्य चौकात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणं आवश्यक आहे। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। तसेच दिवसेंदिवस शहरात वाढत चोरीचा हौदोस बघता संपूर्ण रामटेक शहरात सीसीटीव्ही लावून होणाऱ्या घटनांना आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। मी संध्या जगदीश मेहर राहणार शनिवारी वार्ड रामटेक इथली आहे। मी गावाला गेली आणि माझ्या घरचे 50,000 रुपये कॅश, सोनं आणि चांदी सगळे कपाट फोडून नेले। तरी पोलिसांनी तात्काळ तपासणी करण्यात आली। वार्ड इथे राहतो। मम्मी एक दिवस आम्ही बाहेर गेलो होतो तर त्याच ग्रेस पिरियडमध्ये चोरट्यांनी मेन डोअरचं लॉक तोडून काही रोख रक्कम आणि सोनं चोरी गेलेलं आहे घरचं। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।